टोकन दिला म्हणजे डील फायनल झाली. रिटर्न ॲग्रीमेंट शिवाय लीगल प्रोटेक्शन मिळत नाही. आजकाल प्रॉपर्टी डील करताना अनेक लोक सर्वात मोठी चूक करतात. ते फक्त टोकन अमाऊंट देऊन डील फायनल झाली असं समजतात. बिल्डर, ब्रोकर किंवा सेलर सांगतो, सर टोकन द्या, फ्लॅट तुमच्या नावावर होल्ड करतो, आणि लोक कोणतीही लीगल व्हेरिफिकेशन न करता पैसे देतात. पण कायद्यानुसार फक्त टोकन अमाऊंट दिल्याने ओनरशिप ट्रान्सफर होत नाही. बायरला कंप्लीट लीगल राईट्स मिळत नाहीत. फ्युचर डिस्प्यूट पासून प्रोटेक्शन मिळत नाही. जर प्रॉपर रिटर्न ॲग्रीमेंट नसेल तर अनेक समस्या निर्माण होऊ शकतात. सेलर डील कॅन्सल करू शकतो, टोकन रिफंड नाकारू शकतो, प्रॉपर्टी दुसऱ्याला विकू शकतो, टर्म्स बदलू शकतो, फ्युचर लिटिगेशन निर्माण होऊ शकते. अशा प्रकरणामध्ये विशेषतः अनेक वेळा टोकन रिसिप्टमध्ये रिफंड क्लॉज नसतो, टाइमलाईन नसते, प्रॉपर्टी डिटेल्स इनकम्प्लीट असतात आणि नंतर बायरला कोर्टात प्रूफ दाखवताना अडचणी येतात. म्हणून कोणतीही प्रॉपर्टी डील करण्यापूर्वी रिटर्न ॲग्रीमेंट करा, प्रॉपर टोकन रिसिप्ट घ्या, प्रॉपर्टी डॉक्युमेंट व्हेरीफाय करा, टायटल सर्च करा, ॲडव्होकेटकडून लीगल ओपिनियन घ्या. सर्व पेमेंट बँकिंग चॅनलमधून करा. लक्षात ठेवा, प्रॉपर्टी डीलमध्ये विश्वास महत्त्वाचा असतो, पण रिटर्न प्रूफ त्याहून जास्त महत्त्वाचा असतो. घर घेण्यापूर्वी एक्साइटमेंटपेक्षा लीगल व्हेरिफिकेशन जास्त गरजेचं आहे. अशा लीगल अवेअरनेससाठी माझ्या इंस्टाग्राम पेजला नक्की फॉलो करा. धन्यवाद.